ठरलं तर मागचा आजचा एपिसोड अगदी अमेझिंग आहे प्रेक्षकांनो. सायली आणि अर्जुनने सगळ्या गोष्टी अगदी मुद्देसूद सगळ्यांना पटवून दिल्या आहे. चला पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. प्रताप काका म्हणत असतात, अरे पोरांनो काहीतरी बोला. तेव्हा अर्जुन सांगतो, आजचं सरप्राईज तुम्हा सर्वांसाठी हे आहे की आजपर्यंत आपण ज्या तन्वीची वाट बघत होतो ती दुसरी तिसरी कोणी नसून आपली सायलीच आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघण्यासारखे होते प्रेक्षकांनो. राकेश येतो आणि म्हणतो, अरे अर्जुन, एवढ्या मोठ्या गोष्टीचा असा खेळ कसा मांडू शकतो? तुला आमची मस्करी करायची असेल तर ठीक आहे, पण काका काकूकडे तर बघ. त्यांच्या भावनांशी असं खेळू नकोस. हा राकेश उगाच मध्ये मध्ये बोलतो. हे प्रेक्षकांना काहीच गरज नाही आहे. म्हणून काकू पण म्हणतात, अरे राकेश, अर्जुनला नेमकं काय म्हणायचं ऐकून तरी घे. पुरावे असल्याशिवाय तो असं काही बोलणार नाही. तेव्हा अर्जुन अगदी मुद्देसूद सगळ्या गोष्टी सांगतो बरं का प्रेक्षकांना. राकेश म्हणतो, अगं आई, ऐकण्यासारखं काय आहे? आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना, सायली वहिनी अनाथ आश्रमामध्ये वाढली आहे आणि ती कशी तन्वी असू शकते? आता काकाही म्हणतात, अरे बाबा राकेश, अर्जुन काय म्हणतो ऐकून तरी घे, शांत राहा जरा. राकेश म्हणतो, अंकल शांत कसं बसू? प्रियाने आपली फसवणूक कशी केली माहितीच आहे ना, तेच आता पुन्हा नको घडायला म्हणून मी बोलतोय. तेव्हा सायली म्हणते, सांगावं की मी तन्वी आहे आणि ते तुम्ही निमूटपणे ऐकून घ्यावं असं आमची पण इच्छा नाही आहे. हे आम्हाला माहिती होतं. जेव्हा आम्ही सांगू की मी तन्वी आहे, तुम्ही नक्की पुरावे विचारा आणि सगळ्या गोष्टींचे पुरावे आहेत आमच्याकडे. आणि मीच तन्वी आहे, तुमच्या सगळ्यांची लाडकी तन्वी. दुसरीकडे महिपत शिकरेंच्या आश्रमाचा सीन दाखवला आहे. एका महिन्यामध्ये त्यांचं आश्रमाचं काम पूर्ण पण झालंय बरं का प्रेक्षकांनो. आणि तिथे मंत्री सुद्धा आलेले. ते तर त्यांचं काही भाषण वगैरे होतं. त्या मंत्रींसोबत एक माणूस पण असतो, त्यांचा PA. तेव्हा तो सांगत असतो, महिपत बाबांच्या आश्रमाचं आज उद्घाटन होणार आहे आणि ते पण आपल्या मंत्री साहेबांच्या हातून. आणि धनेश साहेबांना मी उद्घाटन करण्याची विनंती करतो. मंत्रीचं नाव काय आहे ऐकलं ना प्रेक्षकांना तुम्ही? धनेश. नंतर तिथे काही समया वगैरे असतात ठेवलेल्या. त्या कॅन्डलने सगळे दिवे लावतात आणि त्या आश्रमाचं उद्घाटन केलं जातं. महिपत शिकरे पण तिथले दिवे लावतात. समोर जे भाविक बसलेले असतात, महिपत बाबांच्या नावाचा जय जयकार करत असतात. महिपत शिकरे म्हणतात, जे काही आश्रम उभं राहिलं आहे ते अधिरामुळे. आणि हे आश्रम फक्त माझं नाही बरं का, आपल्या सगळ्यांचं आहे. बहुगुणी बाबांच्या आशीर्वादाने हे सगळं काही होऊ शकलं. ही मात्र निमित्त आहे आणि या आश्रमामध्ये आलेला एकही माणूस रिकाम्या हाताने जाणार नाही अशी खात्री देतो तुम्हाला. हे सगळं बोलणं सचिन पण बाजूला उभं राहून ऐकत असतो. तर दुसरीकडे राकेश म्हणतो, तुमच्याकडे अजून काही पुरावे असतील ना? अर्जुन म्हणतो, तुझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता सायलीच देईल. सायली पण अगदी मुद्देसूद सगळ्या गोष्टी सांगते बरं का प्रेक्षकांनो. मला लहान मुलीचे भास आधीपासूनच व्हायचे. या सगळ्यांची सुरुवात पूर्ण आजीने जेव्हा मला तन्वी म्हणून हाक मारली तेव्हा झाली. त्यानंतर पूर्ण आजीच्या मांडीवर डोकं टेकून त्यांनी मला अंगाई गायली. तेव्हा पण मला फील झालं की अशी अंगाई मी याआधी पण ऐकली आहे. आपण सगळे जेव्हा शुभम करोती म्हणत होतो तेव्हा सुद्धा मला भास झाला. मी लहान असताना पण असंच शुभम करोती म्हणत होती. आणि मी ज्या झाडाखाली चष्मा लपवला होता पूर्ण आजीचा, तेव्हा पूर्ण आजी पण बोललेच ना की तन्वी पण याच झाडाखाली चष्मा लपवायची. सायली जेव्हा सांगत असते तेव्हा सगळेच कुतूहलाने ऐकत असतात. आणि आम्ही दोघं जेव्हा मंदिरामध्ये गेलो तेव्हा मला असं वाटत होतं की याआधी पण मी इथे आली आहे. सगळं ओळखीचं वाटत होतं. आणि तिथे एक महापुरुष भेटले. त्यांनी पण मला सांगितलं की या सगळ्या गोष्टी लवकरच उलगडणार. आणि त्यानंतर जेव्हा प्रतिमा आत्यांच्या घरी गेली त्यांनी मला छोट्या तन्वीची शुभम करोती म्हणण्याची कॅसेट ऐकवली. आणि तेव्हा पण मला फील झालं की हा आवाज मी ऐकला आहे आणि तो आवाज माझाच आहे. त्यानंतर तन्वी जसं पूर्ण घरामध्ये धूप फिरवायची त्याच पद्धतीने मी सुद्धा धूप फिरवलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, चित्रकलेची वही. तिथे माझा धक्का लागला आणि ती खाली पडली. आणि त्या वहीमध्ये सेम तसंच चित्र काढलेलं होतं जसं मी आश्रमातल्या भिंतीवर काढलेलं होतं. ते चित्र अर्जुन सगळ्यांना दाखवतो. आणि आश्रमामध्ये जो ड्रॉइंग काढलेलं असतं त्याचा पण फोटो अर्जुनने मोबाईलमध्ये काढून आणलेला असतो, तो सगळ्यांना दाखवतो. त्यानंतर छोट्या तन्वीचा आवाज शुभम करोतीचा रेकॉर्ड केलेला असतो, तो पण ऐकवतो अर्जुन. तर दुसरीकडे महिपत शिकरेंच्या आश्रम सोहळ्यामध्ये सचिन सांगत असतो, महिपत बाबांच्या अन्नछत्रामध्ये खूप मोठं योगदान मंत्री साहेबांनी केलं आहे. एवढंच नाही तर आजच्या महाप्रसादाचं आयोजन मंत्री साहेब धनेश यांनी केलेलं आहे. तेव्हा मंत्री साहेब पण महिपत बाबांचा जय जयकार करतात. आणि महिपत बाबांच्या या आश्रमामध्ये शाळा, कॉलेज, मोफत हॉस्पिटल आणि मोफत औषधसुद्धा दिले जाणार आहे. हे ऐकल्यानंतर सगळेच टाळ्या वाजवायला लागतात. महिपत बाबांसारखा मी सुद्धा या आश्रमाचा सेवक आहे बरं का. माझ्याकडनं फूल नाही फुलाची पाकळी म्हणून नोटांच्या गड्डीने भरलेलं ताट आणतो समोर. एवढे पैसे बघितल्यानंतर सचिनचे तर डोळेच फिरतात. नक्कीच या सगळ्यामध्ये काहीतरी काळं बेरं दिसतंय. साहजिकच आहे ना प्रेक्षकांनो, असे मंत्री वगैरे एवढे पैसे देतात का कधी? त्यांचा काहीतरी हेतू असणार त्यामध्ये, म्हणून तर इतके पैसे दिले असणार ना. ते पैशाने भरलेलं ताट महिपत शिकरेंना देऊ करतो. अहो मंत्री साहेब, फक्त तुमची सोबत आणि तुमचं सहकार्य पाहिजे.
हे सगळं बघायला बहुगुणी बाबा आहेत ना. नंतर महिपत शिकरेंचाच एक माणूस ही सभा इथेच संपली म्हणून जाहीर करतो आणि सगळे एक एक माणसं येऊन महिपत शिकरेंना नमस्कार करून तिथे जातात, त्यांचा आशीर्वाद घेतात. तर सचिनच्या मनात येतं, हा एवढा मोठा महाप्रसाद यांनी ठेवला आहे, नक्कीच काहीतरी काळबेरा आहे. आणि पुढे येऊन कोणाला तरी फोन करतो. ते काय आपल्याला दाखवले नाही नक्की कोणाला फोन केला, पुढच्या भागात कळेलच. तर दुसरीकडे सायली सांगत असते, हॉस्पिटलमध्ये जाऊन मधुभाऊंना सुद्धा विचारलं होतं की खरंच मी तन्वी आहे की काय. तेव्हा त्यांनी डोळ्यांच्या पापण्या हलून तिला हो म्हणून इशारा केला होता. आणि त्यानंतर मंदिरामध्ये जाऊन पण तिला सगळ्या गोष्टी आठवल्या. तिथे अर्जुनसुद्धा आला होता, त्यालासुद्धा त्या गोष्टी खऱ्या वाटल्या. मी दोघं जेव्हा डॉक्टरांकडे गेलो त्यांनीसुद्धा सांगितलं ज्या घटना आधी घडलेल्या असतील त्या रिक्रिएट करा. त्यानंतर आम्ही रात्रीच्या वेळेला दोघंच गुपचूप किचनमध्ये आलो आणि आईस्क्रीमसुद्धा खाल्ली. जसं लहान असताना खात होतो तेव्हासुद्धा काही गोष्टी मला अस्पष्टपणे दिसल्या. नंतर आम्ही गार्डनमध्ये सुद्धा खेळायला गेलो आणि तिथेसुद्धा अर्जुनने असंच त्याच्या गळ्यातली चेन काढून माझ्या गळ्यात घातली आणि मला ते सगळं आठवलं की लहान असताना अर्जुनने लॉकेट असंच माझ्या गळ्यात घातलं होतं. सायली हे पण सांगते की अर्जुनला तिने कसं कन्व्हिन्स केलं ॲक्सिडेंटचा सीन रिक्रिएट करण्यासाठी आणि ते सगळं घडून आल्यानंतर तिला सगळं स्पष्टपणे आठवायलासुद्धा लागलं. कल्पना काकू म्हणतात, पोरांनो हा तुमचा काही गैरसमज तर नाही ना, तुम्ही जे सांगताय ते खरं तर आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मम्मा, यामध्ये कुठलाही गैरसमज नाही आहे. आणि अशा एका व्यक्तीने जर तुम्हाला सांगितलं सायलीच तन्वी आहे तेव्हा तर ऐकाल ना. त्यावेळेला मधुभाऊंची एंट्री होते आणि मधुभाऊंना चांगलं झालेलं बघून सगळ्यांनाच आनंद होतो. सायलीने ही गोष्ट कोणालाच सांगितलेली नसते. प्रताप काकाही विचारत असतात, मधुभाऊ तुम्ही कधी बरे झालात, सायली काही बोलली नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, डॅड हे सगळ्यात तुमच्यासाठी सरप्राईज होतं. रविराज काका पण त्यांची तब्येत विचारतात, तुमची तब्येत तर बरी आहे ना. तेव्हा मधुभाऊ पण माझी तब्येत अगदी व्यवस्थित आहे म्हणून सांगतात. तेव्हा कुसुम पण सांगत असते, हॉस्पिटलमधनं काही दिवसापूर्वी आम्ही आश्रमामध्ये आणलं, त्यांच्या तब्येतीमध्ये थोडी सुधारणा दिसली. काल रात्री अचानक काय झालं, उठून बसले आणि माझ्या साऊला भेटायचं म्हणून बोलायला लागले. आणि काल रात्री त्यांनी स्वतःच सांगितलं की सायली तन्वी आहे. मधुभाऊ पण म्हणतात, तुम्हाला हे सत्य सांगण्यासाठीच मला देवाने जिवंत ठेवलं असेल. सगळ्यांचा ऊर भरून आलेला असतो, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं. हां प्रेक्षकांना, सायली जेव्हा आश्रमामध्ये आली तिच्याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. पण एका दिवशी वकील साहेब आले आणि ते म्हटले आमची तन्वी पण अशीच चित्र काढायची. तेव्हा माझ्या लक्षात आलं की सायलीच तुमची मुलगी आहे. त्यानंतर मी शोध घ्यायला सुरुवात केली. ते सायलीचं गाठोडं होतं, त्यामध्ये पण मी काही वस्तू बघितल्या. त्यातनं सुद्धा माझ्या लक्षात आलं की सायलीच तन्वी आहे. आणि सायलीचा फोटो प्रियाच्या गाठोड्यामध्ये सापडला होता. हे सगळं रिव्हील करतात मधुभाऊ. म्हणजे सायली तन्वी आहे हे लपवण्याचं काम पूर्णपणे प्रियाने केलं होतं. दहीहंडीच्या दिवशी या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. मी तुम्हाला सांगणार पण त्याच वेळेला माझ्यावर हल्ला झाला आणि मी काही सांगू शकलो नाही. तर तेवढ्यात प्रतिमा आत्या उठतात, आता मला कुठल्याही पुराव्यांची गरज नाही. सायलीजवळ येतात, खूप प्रेमाने पाहत असतात आणि दोघींच्या पण अश्रूंचा बाण आता फुटलेला असतो. मग प्रेक्षकांना सायलीच्या गालावरनं हात फिरवतात. माझं मन मला आधीपासूनच सांगत होतं तूच माझी तन्वी आहे. प्रतिमा आत्यांचे एक्सप्रेशन तर इतके छान असतात प्रेक्षकांना. आणि रविराज काका पण खूप भावूक झालेली असते. फायनली सगळ्यांसमोर आलंच की सायलीच तन्वी आहे. आपल्याला तर माहिती होतं, या सिरियलमधले जे कॅरेक्टर आहे त्यांना माहीत नव्हतं ना. खूपच ताणलं पण फायनली हा भाग बघायला मजा आली. आपलं एंटरटेनमेंट करणं हाच त्यांचा हेतू असतो ना, तेव्हा या गोष्टी त्यांना ताणून दाखवायच लागतात. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की विराज काका विचारत असतात, सायली तन्वी हे खोटं ठरलं तर. राकेश म्हणतो, हे खोटंच ठरणार आहे अंकल, काय पुरावा आहे यांच्याकडे सायलीच तन्वी आहे. तेव्हा अर्जुन त्याच्याकडचे DNA रिपोर्ट दाखवतो. रिपोर्ट बघून रविराज काका म्हणतात, तूच माझी तन्वी आहे बेटा. तर दुसरीकडे प्रिया ठरवते की सायलीला कुठल्याही परिस्थितीमध्ये आता संपवायचं. सायली तन्वी राहणारच नाही, मोठमोठ्याने ओरडत असते. म्हणून काय तिच्या डोक्यामध्ये फरकच पडला. तर दुसरीकडे सायली पूर्णाजीला म्हणत असते, पूर्णाजी मीच तुझी तन्वी आहे. पूर्णाजी म्हणत असतात, बाळा तू परत आलीस. खूप भावूक होता हा क्षण. तर पुढच्या भागामध्ये काय होतं आपल्याला तर काहीच अजून कळवलं नाही त्यांनी. तर सिरियल लवकर संपणार आहे की अजून वेगळं काही दाखवणार आहे कळेलच. जाणून घ्यायचं असेल उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.